शौर्य रणरागिणी न्यूज मुख्य संपादिका सौ गायत्री लचके। लासलगाव येथे अनाथ कावेरीचा विवाह थाटात। जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील 106वे लग्न। लासलगाव येथे अनाथ स्वप्नील व कावेरीचा विवाह थाटात संपन्न झाला। जय जनार्दन अनाथ आश्रमातील आतापर्यंत 106 मुलींचे लग्न तर 69 मुलांचे लग्न लावून दिले आहे। सध्याच्या परिस्थितीत मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत खर्च करत लग्न लावून देत तिची सासरी पाठवणी असे अनेक खर्च करणे अवघड झाले आहे। मात्र लासलगाव येथील जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमातील बहुरूपी महाराज व पालक संगीता गुंजाळ व दिलीप गुंजाळ यांनी आतापर्यंत अनाथ आश्रमातील 106 मुलींचे लग्न लावून दिले। तसेच या लग्न सोहळ्यात संसार उपयोगी सर्व साहित्य देण्यात आले। जय जनार्दन अनाथ आश्रमाची कन्या कावेरी ही इयत्ता पहिलीला असताना आश्रमात आली। लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम या ठिकाणी 69वा मुलगा अनाथ आणि 106वी अनाथ मुलगी यांचा शुभविवाह प्रसंगी येण्याची संधी या ठिकाणी मी इथे आल्यानंतर लग्नाला भेट दिल्यानंतर एक वेगळं समाधान, कारण शेवटी ज्यांच्या पाठीमागे कोणीतरी असतं त्यांची तर लग्न होतात, परंतु जे अनाथ आहे समाजामध्ये त्यांना सांभाळून मोठं करून त्यांचं लग्न लावणं या सगळ्या गोष्टी गुंजाळ सर असतील किंवा त्यांचे सगळेच ट्रस्टचे मेंबर हे अतिशय आनंदाने करतात। या ठिकाणी गोशाळेला भेट देण्याची संधी मिळाली की जे कत्तलखान्यामध्ये किंवा भाकड जनावरं सोडून दिली जातात त्या जनावरांना त्यांना सांभाळण्याचं काम एक माणुसकी दाखवून सांभाळून त्यांचा सांभाळण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळी मंडळी करते। त्यांच्या कार्याला खरंच सलाम केला पाहिजे। असंच कार्य समाजामध्ये सगळ्यांकडून घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। कै पोपटराव उगले राहणार पिंपळगाव नजीक यांची ती मुलगी होती। आता तिचे शिक्षण BC झाले आहे। तर स्वप्नील हा मुलगा इयत्ता 5वीला असताना आश्रमात आला व त्याचे शिक्षण 12वी नंतर ITI मध्ये झाले असून आज तो लासलगाव MTCB मध्ये वायरमन पदावर कार्यरत आहे। दोघांचे शिक्षण जय जनार्दन अनाथ आश्रमात झाले। कावेरीला घरात कोणीही सांभाळणारे नसल्याने एका नातेवाईकाने तिला लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमात आणून पोहोच केले। त्यावेळी कावेरी ही इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होती। कावेरीचे गुंजाळ दाम्पत्याने मातापित्याप्रमाणे सांभाळ करत तिचे BCA पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। ती 18 वर्षांची पूर्ण होताच वर शोधला आणि थाटामाटाने लग्न लावून देत जबाबदारी पार पाडली। यावेळी लासलगाव पिंपळगाव नजीक पंचक्रोशीतील राजकीय समाजसेवक अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी या दोन्हीही अनाथांना आशीर्वाद दिले। खासदार भास्कर भगरे यांनी दिलीप गुंजाळ यांच्या कार्याचे कौतुक करून कावेरी व स्वप्नील यांना आशीर्वाद दिला। या प्रसंगी अनाथांचे नाथ पप्पू स्वामी वासुदेवनंदगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज श्याम महाराज गांगुर्डे संगीता गुंजाळ श्याम चौधरी इंटरनॅशनल स्केटिंग खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ यांनी शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला। या विवाहासाठी मोठ्या संख्येने भाडीही उपस्थित होते। यावेळी या भाडी मंडळीने पालक दिलीप गुंजाळ व माता पालक संगीता गुंजाळ यांचे कौतुकही केले। समाजाने आदर्श घ्यावा असा विवाह समारंभ होता। ज्या मुलीच्या डोक्यावरचे मातृपितृ छत्र हरपले होते तरीही समाजाला निश्चित दिशादर्शक ठरेल असा विवाह सोहळा आनंदात झाला। याबाबत अनाथ आश्रमाचा सार्थ अभिमान वाटतो आहे आणि सर्वत्र कौतुक देखील होत आहे। शौर्य रणरागिणी न्यूज मुख्य संपादिका सौ गायत्री लचके।